गर्भधारणेचा 6वा महिना, बाळाची वाढ आणि आईची काळजी. हॅलो हाय, वेलकम इन आरोग्य सखी. तर 6वा महिना म्हणजे आता तुमचं बाळ खरंच लहानसं गोंडस रूप घेऊ लागलेलं असतं. पण हाच काळ असतो जेव्हा आईला विशेष अशी काळजी घ्यावी लागते. तर या महिन्यात बाळाचं वजन हे झपाट्यानं वाढायला लागलेलं असतं. तेव्हा बाळाचे केस, भुवया, पापण्या हे सगळ्या गोष्टी तयार व्हायला लागतात. तुम्हाला बाळाच्या हालचाली सुद्धा जास्त जाणवू लागतात, जसं की त्याच्या छोट्या छोट्या लाथा किंवा त्याच्या हालचाली हे सगळं आईला जाणवू लागतं. पण याच काळात कमरेत दुखणं किंवा पाठदुखी किंवा झोप नीट न लागणं हेही सगळं सामान्यच असतं, बिकॉज आपलं सेकंड ट्रायमेस्टर चालू आहे. आता जास्त वेळ उभं राहू नये आणि हलका व्यायाम करावा, म्हणजे 10 ते 15 मिनटं चालावं, प्राणायाम करावं, मेडिटेशन करावं, जेणेकरून झोप नीट लागायलाही मदत होईल, पाठदुखी आणि कंबरदुखीतही मदत होईल. आता राहिला प्रश्न आहाराचा. सो आहार घेताना आहारात आयर्न, कॅल्शियम असलेले भरपूर पदार्थ घ्यावे, जसं की खजूर, तांदळाची भाकरी, पालक, दूध, सगळ्या पालेभाज्या आणि हो, पाणी भरपूर प्यायचे. सो आहारात या सगळ्या गोष्टी समाविष्ट करायच्या. त्यानंतर ड्रायफ्रूट्स वगैरे समाविष्ट करायचे. सो या सगळ्या गोष्टी आहाराकडे छान असं लक्ष द्यायचं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मन प्रसन्न ठेवायचं, कारण आईचं हसू म्हणजे बाळाचं पहिलं औषध असतं. चला तर मग 6वा महिना म्हणजे बाळाची पहिली ओळख असते आणि त्यामुळे नीट व्यवस्थित काळजी घ्यावी स्वतःची, पौष्टिक अन्न खावं आणि आनंदी राहावं, कारण आता तुमचा प्रत्येक दिवस हा दोघांसाठी खास आहे, तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी. चला तर मग तुमचे अनुभव मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमचा कोणता महिना चालला हेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, मग मीही सांगेन माझा कोणता महिना चालला आहे ते. चला तर मग व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.